झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यावर दुष्काळाचं संकट आलंय। अशा परिस्थितीत सरकारला जनतेच्या प्रश्नांची आणि समस्यांची सोडवणूक करणं कठीण होऊन बसलंय। बुलडाण्यात रोजगार आग मात्र आवरता आला नाही। राज्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत चालली आहे। त्यामुळे राज्यातल्या मंत्र्यांना फिरणंही मुश्किल होत चाललंय। पत्रकार आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्र्यांच्या नाकी नऊ येत आहेत। रोजगार हमी मंत्री नितीन राऊत यांनाही बुलडाण्यात असाच अनुभव आला। पाझर तलावांबाबत कार्यशाळेला आलेल्या नितीन राऊतांवर रोजगार हमीच्या कामासंदर्भात पत्रकारांनी प्रश्नांची सरबत्ती केली। प्रश्नांपुढे निरुत्तर झालेल्या नितीन राऊत यांचा एका वेळी तर तोलच ढासळला। मी तुमचे प्रश्न ऐकायला नाही बसलोय। मी तुमचे प्रश्न ऐकायला नाही बसलोय। मी तुमचे प्रश्न ऐकायला नाही बसलोय। तुम्ही बातमी घ्यायला आलात, मी बातमी द्यायला आलोय। एक लक्षात घ्या, मी चिडलो नाही आहे। तुम्ही जर असं म्हणाल की तुम्ही चिडले आहात, माझा आवाजच तसा आहे। आणि दुसरं, तुम्हाला जर आवाज चढवता येत असेल तर मलाही चढवता येतं। तुम्हाला जर आवाज चढवता येत असेल तर मलाही चढवता येतं। तुम्हाला जर आवाज चढवता येत असेल तर मलाही चढवता येतं। राऊत यांनी नंतर स्वतःला सांभाळून घेऊन सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। बुलडाण्यातल्या एका पत्रकार परिषदेच्या निमित्तानं राऊत यांना अग्निपरीक्षेला सामोरं जावं लागलं। येत्या काळात दुष्काळाच्या झळा सहन करणाऱ्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरं देताना सगळ्याच लोकप्रतिनिधींचा कस लागणार आहे। झी 24 ताससाठी संतोष लोखंडे, बुलडाणा। झी 24 तास एक पाऊल पुढे।